नमस्कार मंडळी. आज आपण एका जबरदस्त प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आहे भारतीय कलेचा. हजारो वर्षांचा इतिहास जो दगडावरच्या चित्रांपासून सुरू होतो आणि थेट भव्य ताजमहालपर्यंत पोहोचतो. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत कहाणी. कधी विचार केलाय की एखादी साधी भिंत, हो फक्त एक भिंत, संपूर्ण राष्ट्राच्या वेदनेची कहाणी कशी सांगू शकते? हा प्रश्नच आपल्याला कलेच्या खऱ्या ताकदीची ओळख करून देतो. कारण कला म्हणजे फक्त सौंदर्य नाही, ती बोलते, ती आपल्याला काहीतरी आठवण करून देते. या फक्त गोळ्यांच्या खुणा नाहीत, हा इतिहासाचा एक जिवंत, धगधगता पुरावा आहे. इथली प्रत्येक निशाणी एक कथा सांगते, एका बलिदानाची आठवण करून देते. आणि इथेच आपल्याला कलेचा खरा अर्थ कळतो, मानवी भावना आणि अनुभवांची एक शक्तिशाली अभिव्यक्ती. कलेचा जन्म होतो तो याच नैसर्गिक इच्छेतून. मग तो आनंद असो, दुःख असो किंवा शहाणपण, ह्या सगळ्या भावनांना एक रूप देणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं. जालियनवाला बागची भिंत दुःख पोचवते, तर एखादं सुंदर संगीत आपल्याला आनंद देऊ शकतं. चला तर मग आता आपण जरा वेळेत मागे जाऊया. भारतीय कलेची मुळं नेमकी कुठे रुजली आहेत हे पाहण्यासाठी आपण थेट हजारो वर्षांपूर्वीच्या काळात डोकावूया. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज दगडांवर आपल्या आयुष्याची गोष्ट चितारत होते. शिकार, नृत्य, सण उत्सव, सगळं काही. ही चित्र म्हणजे जणू त्या काळाचा आरसा आहेत. खरं तर आपण असंही म्हणू शकतो की ही भारताची पहिली सोशल मीडिया पोस्ट होती. भारतीय कलेची कहाणी म्हणजे जणू एका मोठ्या नदीचे दोन समांतर प्रवाह आहेत. एक प्रवाह जो गावागावातून, लोकांच्या रोजच्या जीवनातून सहजपणे वाहत जातो, आणि दुसरा जो राजदरबारात आणि मंदिरांमध्ये अगदी काटेकोर नियमांनी घडवला जातो. हे असं आहे बघा, एका बाजूला आहे लोककला, जी सणासुदीला घराच्या भिंतींवर अगदी उत्स्फूर्तपणे साकारली जाते. इथे कुठलेही कडक नियम नाहीत, फक्त मनातल्या भावना आहेत. आणि मग दुसऱ्या बाजूला येते अभिजात कला, ज्यासाठी वर्षानुवर्षांची साधना लागते, शास्त्रांचा अभ्यास लागतो. दोन्ही अप्रतिम आहेत, पण त्यांचे मार्ग एकदम वेगळे आहेत. चित्रकलेचंच उदाहरण घेऊया. वारली चित्रांमधले साधे भौमितिक आकार थेट लोकजीवनाचं प्रतिबिंब दाखवतात, तर दुसरीकडे मुघल लघुचित्रांमधले बारकावे आणि सौंदर्य हे दरबारी कलेचं खास वैशिष्ट्य आहे. आणि हाच फरक आपल्याला नृत्य आणि संगीतातही अगदी स्पष्टपणे दिसतो. असं म्हणतात की कला नेहमी सत्तेच्या आश्रयाखाली फुलते. तर आता पाहूया, मौर्य, गुप्त आणि मोघल यांसारख्या मोठ्या साम्राज्यांनी या कलेच्या कॅनव्हासवर आपापले रंग कसे भरले. मौर्य काळातील भव्य स्तंभांपासून ते गुप्त काळातल्या मंदिरांपर्यंत आणि पुढे मुघल काळातील अद्भुत कलात्मक समन्वयापर्यंत हा प्रवास बघा. प्रत्येक साम्राज्य फक्त राज्य करत नव्हतं, तर ते कलेच्या इतिहासावर आपली एक वेगळी सही करत होतं. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा इस्लामिक प्रभाव भारतात आला, तेव्हा त्याने इथल्या जुन्या कलेची जागा घेतली नाही. उलट दोन्ही परंपरा एकमेकांमध्ये इतक्या सुंदर मिसळल्या की त्यातून एक पूर्णपणे नवीन, अद्भुत अशी कलाशैली जन्माला आली. यालाच समन्वय किंवा सिंथेसिस असं म्हणतात. मुघल वास्तुकला समजून घ्यायची असेल ना, तर एक शाही रेसिपीचा विचार करा. स्टेप 1, पर्शियामधून आलेले भव्य घुमट आणि टोकदार कमानी घ्या. स्टेप 2, त्यात आपल्या पारंपरिक भारतीय कलेतलं नाजूक कोरीवकाम आणि सजावटीचे घटक मिसळा. आणि मग काय, यातून जे तयार झालं ते होतं एक अद्भुत, एक अद्वितीय स्थापत्य, एक अगदी नवीन ओळख. 73 मीटर म्हणजे साधारणपणे आजच्या 20 मजली इमारतीइतकी उंची. विचार करा, त्या काळात एवढी उंच वास्तू. कुतुब मिनारची ही उंची त्यावेळच्या शासकांची महत्वाकांक्षा आणि कलेची ताकद दोन्ही दाखवते. आणि या समन्वयाचा परमोच्च बिंदू म्हणजे ताजमहल. इथे पर्शियन भव्यता आणि भारतीय कलाकुसर यांचा इतका सुंदर संगम झालाय की ही वास्तू फक्त एक इमारत नाही, तर ती प्रेमाचं आणि आपल्या मिश्र वारशाचं एक अजरामर प्रतीक बनलीय. मुघलांनंतर भारतीय कलेच्या कहाणीत एक नवीन पर्व सुरू झालं. समुद्रापलीकडून आलेल्या ब्रिटिशांनी आपल्यासोबत फक्त सत्ताच नाही, तर कलेच्या नवीन कल्पना आणि शैलीसुद्धा आणल्या. ब्रिटिशांनी यथार्थवादी चित्रकला आणली, जिथे चित्र हुबेहूब दिसण्यावर भर दिला गेला. त्यांनी कलाशाळा उघडल्या, ज्यामुळे भारतीय कलाकारांना पाश्चात्य तंत्रांचं शिक्षण मिळू लागलं. कलेचं शिक्षण आता औपचारिक झालं
आणि त्यामुळे कलेकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोनच बदलू लागला. मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे या बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे. यात युरोपियन गॉथिक शैलीचे उंच मनोरे आणि टोकदार कमानी आहेत, पण त्याच वेळी त्यावर भारतीय राजवाड्यांसारखं कोरीवकाम आणि घुमटही दिसतायत. म्हणजे इथे पूर्व आणि पश्चिम अक्षरशः एकत्र आले आहेत. पण कला काही फक्त भिंतींवर किंवा इमारतींमध्ये बंदिस्त नसते. ती संगीताच्या सुरात आणि नृत्याच्या तालातही जिवंत असते, श्वास घेत असते. चला तर आता आपण भारताच्या या सजीव कला परंपरांकडे वळूया. भारतीय शास्त्रीय संगीताचे हे दोन महान स्तंभ आहेत. एक उत्तर भारतातील हिंदुस्थानी संगीत, जे अधिक भावनाप्रधान आणि मोकळं मानलं जातं, आणि दुसरं दक्षिण भारतातील कर्नाटक संगीत, जे अधिक संरचनाबद्ध आणि भक्तिरसपूर्ण आहे. दोन्हींचा आत्मा एकच, पण अभिव्यक्ती मात्र वेगवेगळी. ही केवळ नृत्यांची यादी नाहीये, हे कथा सांगण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कथकलीच्या रंगभूषेतून महाभारताची कथा जिवंत होते, तर भरतनाट्यमच्या मुद्रांमधून देवीदेवतांच्या कथा साकार होतात. प्रत्येक नृत्य म्हणजे एक वेगळं विश्वच आहे. आणि कलेच्या समन्वयाची ही परंपरा आजही जिवंत आहे. पंडित उदय शंकर यांच्यासारख्या महान कलाकारांनी भारतीय नृत्य आणि पाश्चात्य शैली एकत्र आणून नवीन प्रयोग केले. यावरून हेच सिद्ध होतं की भारतीय कला हे एखादं संग्रहालय नाही, तर ती एक जिवंत, सतत श्वास घेणारी परंपरा आहे. आज कलेचं स्वरूप खूप बदललं आहे. जुन्या मूर्ती आणि चित्रांचं जतन करण्यापासून ते नवीन डिजिटल आर्ट तयार करण्यापर्यंत कला आज एक महत्त्वाचं करिअर क्षेत्र बनलं आहे. परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा हा एक नवीन, रोमांचक संगम आहे. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो. जसं आपण आज हजारो वर्षापूर्वीच्या कलेकडे बघून त्यांचा इतिहास समजून घेतोय, तसंच भविष्यात जेव्हा लोक आपल्या काळाकडे पाहतील, तेव्हा आपली चित्र, आपलं संगीत, आपल्या इमारती, आपली आजची कला त्यांच्याशी काय संवाद साधेल? आपण आपल्या मागे कोणती कहाणी सोडून जाणार आहोत?